गडकरींच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सुद्धा नागपुरातून रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करतायत। गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरींकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचार सुरू आहे। आज सुद्धा नागपुरामध्ये प्रचार रॅली काढण्यात येते आणि या प्रचार रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। गेल्या अर्ज भरल्यानंतर नितीन गडकरी रोज एकेका ठिकाणी प्रचार रॅली काढतात, प्रचार सभा घेतात। आज सुद्धा नागपूरमधून प्रचार रॅली काढली जाते। यावेळी देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत आणि कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळते। फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला जातोय, सोबतच मोठमोठे हार घातले जात आहेत। नितीन गडकरी सुद्धा नागरिकांना हात उंचावून अभिवादन करतायत। गडकरींची नागपूरमधून ही प्रचार रॅली सुरू आहे आणि याची थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। नागपुरातली यंदाची लढत कशी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित आहेत। प्रचार रॅली सध्या नागपुरातून काढली जाते। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गडकरींनी जोरदारपणे प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आज सुद्धा गडकरींची नागपुरातून प्रचार रॅली काढली जाते। नागरिकांकडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जातो। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत। ते सुद्धा हात उंचावून नागरिकांना अभिवादन करतात। त्यामुळे यंदाची ही लढत नेमकी कशा पद्धतीने होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। नागपुरातली सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। गडकरींची प्रचार रॅली सध्या नागपूरमध्ये सुरू आहे। कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। नागरिक सुद्धा यावेळी मोठ्या प्रमाणावर या रॅलीमध्ये सहभागी झाले। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गडकरींनी जोरदारपणे प्रचाराला सुरुवात केली। सध्या नागपुरात कशा पद्धतीने हा प्रचार सुरू आहे? नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतो आहे प्रचार आता चांगलाच वेगाने वाढताना दिसून येत आहे आणि जे आहे निवडणुकीची रणधुमाळी आहे ती आता जोरदार सुरू झालेली आहे। खरं तर नितीन गडकरी यांचा आता प्रचाराचा चौथा दिवस आहे, ज्यामध्ये जनसंवाद यात्रा त्यांनी काढलेली आहे आणि आज खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजेच दक्षिण पश्चिम या मतदारसंघामध्ये ती आहे जी जनसंवाद यात्रा होती आहे ना, त्याच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झालेले आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो सहभाग जो आहे लोकांचा मिळताना दिसून येत आहे आणि गेल्या 4 दिवसांपासून अशाच पद्धतीने पूर्ण नागपूर शहरामध्ये येणारे जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांना पिंजून काढण्याचं काम करत आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणचे आमदार उपस्थित असतात। आज जसं ज्या पद्धतीने दक्षिण पश्चिमचे आमदार म्हणून जे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्या रॅलीत सहभागी झालेले आहे। मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळताना दिसतोय। बाईक रॅली जी आहे ती काढली जात आहे। लोक ठिकठिकाणी जे आहे ते यांचं स्वागत करताना दिसून येत आहे। फुलांचं जे आहे पुष्पवृष्टी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो गेल्या 4 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अशाच पद्धतीने जे आहे पुढे आणखी 2-3 दिवस आहे ते अशाच पद्धतीने चालणार आहे। त्यासोबतच पुढच्या काळामध्ये हा प्रचाराचा वेग आणखी वाढेल आणि मोठमोठ्या सभा ज्या आहे त्या सुद्धा होणार आहे। हा जो प्रचार आहे आता सध्या सुरुवातीचे दिवस आहे। पहिल्या टप्प्यात खरं तर जे आहे मतदान होणार आहे, त्यामुळे कमी वेळ जो कालावधी आहे तो या प्रचारात सगळ्यांना मिळणार होता। त्यामुळे जे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे तो या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे। नक्कीच पराग, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपले आणि त्यामुळे प्रचाराला वेग आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं।